शिवराय राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर अभिनंदन करण्यासाठी मी आज या सभागृहामध्ये उभा आहे आणि अध्यक्ष महोदय आपण मला ती संधी दिली त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक आभार मानतो। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या शिवनेरी किल्ल्यावर झाला त्या शिवनेरी किल्ला म्हणजे जुन्नर तालुक्याचा मी प्रतिनिधित्व करत आहे। कोरोनाच्या संकट कालामध्ये ऑक्टोबर महिन्यात आपल्या राज्याचे राज्यपाल शिवनेरी किल्ल्यावर भेट देण्यासाठी आले होते। राज्यपाल महोदयांचं मी व आमच्या सर्व सहकाऱ्यांनी मनापासून स्वागत केलं आणि मला आनंद आणि अभिमान वाटला की 79 वय असताना सुद्धा राज्यपाल महोदय खालपासून वरपर्यंत किल्ल्यावर पायी वरती आले। वरती आल्यानंतर त्यांनी भावना व्यक्त केली, ज्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या ठिकाणी झाला ती माती निश्चितच पुण्यवान आहे आणि या मातीला नमन करण्यासाठी मी इथं आलेलो आहे। ती माती खरोखरच पुण्यवान आहे। याचे 1-2 उदाहरणं मी या सभागृहासमोर सांगू इच्छितो। उद्धव ठाकरे साहेब जेव्हा शिवनेरी किल्ल्यावर आले आणि ती माती एका कलशामध्ये भरली आणि त्यांनी तेव्हा वचन घेतलं की ही माती घेऊन मी अयोध्येला जाणार आहे आणि राम मंदिराचा प्रश्न सुटला गेला पाहिजे याच्याकरता मी अयोध्येच्या त्या पवित्र नदीमध्ये समर्पित करणार आहे। ठाकरे साहेब माती घेऊन तिथे अयोध्येला गेले आणि निश्चितच राम मंदिराचा प्रश्न मिटला आणि त्याच्या निर्मितीला सुरुवात झाली। याचा आनंद भारतातल्या प्रत्येक जातीच्या व्यक्तीमध्ये निर्माण झाला। यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्याच कलशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीतली माती घेतली आणि संयुक्त महाराष्ट्राची घोषणा केली आणि संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला। तीच माती आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी एका कलशामध्ये भरली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक नेत्यांनी या महाराष्ट्रात शिवस्वराज्य स्थापन झालं पाहिजे याच्याकरता शिवस्वराज्य यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यात्रा काढली आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या राज्यकर्ते आणि विधान भवनाचं जर चित्र पाहिलं तर मला असं वाटतं की खरंच ते शिवस्वराज्य स्थापन झालेलं आहे आणि त्या पवित्र मातीला वंदन करण्यासाठी राज्यपाल महोदय तिथे आले। आम्हाला खरोखर खूप मोठा आनंद झाला। पण तिथे आल्यानंतर ज्या शिवनेरी किल्ल्याचा विकास ज्या पद्धतीने अनेक राज्यकर्त्यांनी केला त्यामध्ये अजितदादा पवारांचा जो मोठा वाटा आहे त्यांनी निश्चित प्रकारे त्यांचं सुद्धा खूप मनपूर्वक कौतुक केलं। महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर एकाच वर्षामध्ये असं कुठल्याच अनेक मुख्यमंत्र्यांनी मदत केली पण एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच वर्षामध्ये शिवनेरी किल्ल्याच्या विकासासाठी निधी देणारे जवळपास 23.5 कोटी रुपयाचा निधी देणारे पहिले मुख्यमंत्री कोण ठरले तर ते उद्धव ठाकरे साहेब ठरले आणि म्हणून त्यांचं पण मी मनपूर्वक कौतुक करतो। कोरोनाचा संकट समय आपल्या सर्वांना त्याचं ज्ञात आहे, सभागृहामध्ये त्याची चर्चा झाली। हे कोरोनाचं संक्रमण या जगाने पहिल्यांदा पाहिलेलं आहे आणि म्हणून ते संक्रमण होत असताना सगळ्याच गोष्टी नवीन होत्या। पहिल्यांदा सर्वजण त्याला सामोरे जात होते आणि सामोरे जात असताना त्या भयावह परिस्थितीमध्ये काय काय उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे। मी कुठल्या केंद्रावर दोष देणार नाही, राज्यावर दोष देणार नाही, पण सर्वांनी एकत्रितपणे त्यामधून सावरण्याचा प्रयत्न केला। संकट समय राजकारण करू नये असे अनेक राज्यकर्ते बोलतात पण संकट समय आले तर कसं राजकारण होतं या सभागृहामध्ये मी पहिल्यांदा निवडून आला आमदार इथं पाहतोय। पण मला एक आवर्जून सांगायचं की संक्रमण काळ आता मदत सगळ्यांच्या प्रयत्नांनी मदत करून थोडा आपण सावरतोय।
यामध्ये मी काही एकट्या दुकट्या कोणाचं यश मानत नाही. याच्यामध्ये महाविकास आघाडी सरकारबरोबर विरोधी पक्षातल्या आमदारांचं पण यश मी असं म्हणेल. या महाराष्ट्रातल्या अनेक अधिकारी पदाधिकारी डॉक्टर्स लवकर करा या सगळ्यांचं यश आहे असं मी म्हणेल. हा ठीक आहे, माझा माईक बंद करू नका फक्त. ज्या संक्रमण काळामध्ये सगळ्यांनी सावरलं, पुढे जात असताना या सरकारने चांगल्या पद्धतीचं आर्थिक नियोजन करून चांगल्या पद्धतीने मदत केली. याचे साक्षीदार आपण सर्वजण आहेत. राज्यपालांनी त्यांच्या अभिभाषणामध्ये सांगितलेलं आहे. मी माझ्या मतदारसंघाचा जर विचार केला, अशाच परिस्थिती प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक ठिकाणी राज्य सरकारने सीसीसी सेंटर्स चालू केले. जेव्हा महाराष्ट्रात फक्त 2च ठिकाणी तपासण्या होत होत्या, तेव्हा प्रत्येक तालुक्यामध्ये तपासणीचं केंद्र उभं केलं. जिथे सीसीसी सेंटर उभे केले तिथले डॉक्टर, नर्स, स्टाफ, तिथले जेवण, औषधं, स्वच्छ करणारे कर्मचारी कोण पुढे जात नव्हतं. ही सर्व माणसांचं मनोबल उभं करून त्यांना मानधन देऊन पगार देऊन सीसीसी सेंटर अद्ययावत केले. डीसीएचसी सेंटर केले. तालुक्यातल्या ग्रामीण रुग्णालय अद्ययावत करण्यासाठी ऑक्सिजन पुरवले गेले पाहिजे. ऑक्सिजनच्या पाईपलाईनचं फिटिंग तिथं केले. तिथे ज्या ज्या गोष्टी लागतील, मग रक्त तपासण्या, सिटी स्कॅनचे कॉन्ट्रॅक्ट केले. या सगळ्या गोष्टी राज्य सरकारच्या मदतीशिवाय आपल्याला पुढे जाता आलं नसतं. हे सर्व त्यांनी केलं, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. त्याचबरोबर केंद्र सरकारने जी काय मदत केली असेल, कमी केली जास्त केली हा वादाचा विषय, पण जी काय मदत केली असेल मी त्यांचंही मनपूर्वक आभार मानतो. रेशनिंगचं वाटप ग्रामीण भागामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने झालं. शेती व दूध व्यवसायाला फटका बसला, पण शेतकऱ्यांचं जे कृषी उत्पन्न जो बाजार आहे तो ओपन राहण्यासाठी राज्य सरकारने अत्यंत क्रांतिकारी निर्णय घेतला. म्हणून आमच्या तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांचा माल मुंबई आणि शहरामध्ये पोहोचण्यासाठी मदत झाली. आमच्या तालुक्यातले अनेक विद्यार्थी परदेशामध्ये अडकले होते. त्या विद्यार्थ्यांना आणण्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी अत्यंत चांगलं पाऊल उचललं. विशेष विमानं केली आणि त्यांना इथं सुखरूप आणलं. त्याबद्दल मी मुख्यमंत्री महोदयांचा मनपूर्वक आभार मानतो. पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात 14 वित्त आयोगाच्या पैशांनी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला अजितदादांच्या दूरदृष्टीने प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला एक ॲम्ब्युलन्स मिळाली. हे धोरण अजितदादांचं आपण हे मान्य केलंच पाहिजे. त्याचबरोबर निसर्ग चक्रीवादळामध्ये भरपूर निधी आला. आमदार निधी पूर्ण दिला. डोंगरी विकासाचा निधी दिला. डीपीसी मधून चांगले पैसे दिले. अशा प्रकारचं चांगलं काम महाविकास आघाडी सरकारने केलेलं आहे. भविष्यातल्या आमच्या बऱ्याचशा मागण्या आहेत, ते मी कागदाद्वारे इथं सुपूर्द केलेल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने आदिवासी विभागातला आमचा हिरडा फॅक्टरी उभी राहिली पाहिजे. तिथे आमच्याकडे संपूर्णतः शेती आहे. केंद्राचा GMRT प्रोजेक्ट असल्यामुळं औद्योगिक क्षेत्र तिथं होऊ शकत नाही. म्हणून पर्यटन तालुका म्हणून मागच्या सरकारने घोषणा केली, पण त्याच्यावर कुठल्या प्रकारची भरीव तरतूद झाली नाही. तर यंदाच्या वेळेस डॉक्टर अमोल कोल्हे आणि आम्ही सर्वांनी मिळून शिवसंस्कार सृष्टीचा प्रकल्प चांगल्या प्रकारचा तिथं आराखडा शासनाकडे सादर केलाय. ती आम्हाला मिळावी एवढीच मला विनंती करायची. आणि महत्वाचा प्रश्न असा संपूर्ण आता महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे बिबट्याचा. या गेल्या वर्षभरामध्ये बिबट्या अनेक ठिकाणी वाढलेल्या आहेत. त्याच्या सगळ्यात केंद्रबिंदू कुठला आहे तर तो जुन्नर तालुक्यामध्ये आहे. जुन्नर तालुक्यातला ऑफिशियल काउंटर फॉरेस्ट डिपार्टमेंटचा जवळपास 350 बिबट्याचा आहे. प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक गावात मळ्यात ठिकठिकाणी बिबट्या आहेत. त्यांचा मुक्त संचार आहे. ऊस तोडणीला सुरुवात झालेली आहे. संघर्षाला सुरुवात झालेली आहे. मानवी आणि बिबट्याचा संघर्ष जर थांबवायचा असेल त्याच्यावर सरकारने उपाययोजना काहीतरी केल्या गेल्या पाहिजे. बिबट्याचा निवारा केंद्राची साईज वाढवण्याची संकल्पना या सरकारने रुजवली. ती जागा ताब्यात घेतली. तो फक्त लवकर व्हावा अशीच मला आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती करायची आहे. पुन्हा एकदा आपण संधी दिली त्याबद्दल आभार. जय शिवराय.